महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। वर्षानुवर्ष एकाच जागी कार्यरत असलेल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या यंदा एप्रिल-मे 2026 मध्ये बदल्या अनिवार्यपणे करण्यात येणार आहेत। 6 वर्ष पूर्ण झालेल्या सहसचिव, उपसचिव, अपर सचिव, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी तसेच लिपिक, टंकलेखक आणि लघुलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे। महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार या बदल्या करण्यात येणार असून कोणत्याही अधिकाऱ्याला मुदतवाढ दिली जाणार नाही किंवा बदली रद्दही केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। मागील काही वर्षात बदली झाल्यानंतरही अधिकारी रुजू न होणे, बदलीस मुदतवाढ मागणे किंवा बदली रद्द करण्याच्या मागण्या केल्या जाण्याच्या घटना समोर आल्या होत्या। त्यामुळे प्रशासनात अडथळे निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले। यावर उपाय म्हणून यंदाच्या बदल्या काटेकोरपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना बदलीस पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी तात्काळ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच त्यांच्या जागी पर्यायी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची तयारी आतापासूनच सुरू करण्यास सांगितले आहे, जेणेकरून बदल्यांनंतर कामकाज सुरळीत सुरू राहील। सामान्य प्रशासन विभागाच्या सेवा विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी मंत्रालयातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांना या संदर्भात पत्र पाठवून स्पष्ट सूचना दिल्या आहेत। त्यामुळे यंदाच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये कोणतीही सवलत न देता नियमांची कडक अंमलबजावणी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।